So, welcome everyone. Welcome to Sadeva classes. Today we are going to take your next lesson of EVS. The name of the lesson is Getting to Know the Place We Live in. So, where we live, we should know about more about the place. Now, in this, find the names of towns in the puzzle given below. So, you can find out many names of the towns. Like here, see here one more town is given Sindhudurga. बघा असं सिंधुदुर्ग या ठिकाणी दिलेलं आहे. वी कॅन फाइंड आउट मोर लाईक दॅट. हिअर इट इज गिवन पुणे. बघा इथे पुणे दिलेलं आहे. देन इट इज गिवन हिअर नाशिक आहे. बघा इथे नाशिक. देन व्हॉट इज गिवन, लेट्स फाइंड आउट. अजून काय दिलं का इथे, बघा इथे खडकी आहे. बघा इथे खडकी आहे. त्यानंतर अजून काय, बघा इथे कोल्हापूर आहे. शेवटी सगळ्यात कोल्हापूर दिसतं तुम्हाला, कोल्हापूर. अजून काय आहे बघा इथे, जसं इथे आहे वाशिम. इथे वाशिम दिलेलं आहे असं. इथे आहे ठाणे आहे. सॉरी, इथे आहे ठाणे असं इथपर्यंत. त्यानंतर वर्धा आहे. असे बरेच काय दिले, तुम्ही याच्यामध्ये हे सर्च करू शकता. लेट्स सी पुढे काय दिलं बघा यांनी अजून. So it is in very old times what happened in very old times. Sorry, yes. In very old times before man began farming, जेव्हा माणूस शेती करायच्या आधी सुद्धा, he lived a nomadic life. Nomadic म्हणजे तो भटकत राहायचा. So what happened after that? He was dependent on hunting animals and gathering roots and bulbs for the fruit. तो भटकत राहायचा इकडे तिकडे. तो भटक राहता यहाँ पे वहाँ पे. आणि तो काय करायचा, मग असं जमा करायचा. प्राण्याची शिकार करायचा, हंटिंग animals and gathering fruits and bulbs for food. Later what happened? He began to grow crops. तो began to grow crops. शेती करायला सुरुवात केली. ही बिगन सेटल. आणि शेती सुरुवात झाली, तो एका ठिकाणी सेटल झाला. राईट, सेटल झाला. देन पीपल बिगॅन टू बिल्ड हाऊसेस इन सच प्लेसेस अँड सेटल. लोक हळूहळू घरं बांधायला लागली. छोटं छोटं गाव तयार झालं. आणि हळूहळू लोकांनी शेती करायला सुरुवात केली. दे हाऊसेस वेअर क्लोज बाय. आणि जवळजवळ घरं होती. दस त्याला सेटलमेंट म्हणतात, म्हणजे वसाहत त्या ठिकाणी तयार झाली. द सेटलमेंट्स बिगॅन टू ग्रो बिगर. तर हळूहळू गाव काय झालं, मोठं झालं. मेनी सेटलमेंट्स मर्ज. आणि छोटे छोटे वसाहती मिळून गाव तयार झालं थोडक्यात. आणि पीपल फेल्ट सेफ इन द सेटलमेंट्स. लोकांना काय मिळालं, तिकडे आश्रय मिळाला. लोकांना समाधान किंवा सुरक्षितता मिळालेली होती. As farming developed, people had to be very kind. Sorry, people had to different kinds of works. लोकांना वेगळी कामं करावी लागत होती. राईट. Person could not do all those. सगळे एकाच काम करू शकतो का व्यक्ती? नाही. सो व्हॉट हॅपन, वर्क वॉज डिवायडेड बिटवीन पीपल. लोकांमध्ये कामं वाटून दिली गेली. फॉर एक्झाम्पल, मेकिंग वुडन इम्प्लिमेंट्स, रिपेअरिंग देम, विविंग क्लोथ, मेकिंग ज्वेलरी अँड मेकिंग क्ले पॉट्स वगैरे वगैरे सगळी कामं लोकांना वाटून दिली होती. बघा असे तुम्हाला शेतीचे इम्प्लिमेंट सुद्धा माहीत आहे. Now, which are historical buildings and objects, etc., seen in your building? So, a village or town or city has buildings such as temples, caves, mosques, churches, memorials, forts, museums, etc. असं एखाद्या गावामध्ये असतात. अ प्लेस बिकम्स नोन बाय दीज बिल्डिंग्स. आणि या गावावरून किंवा या वस्तूंवरून किंवा वास्तूंवरून या गावाचं नाव किंवा शहराचं नाव ओळखलं जातं. दे टेल अस मोर अबाउट द रिचनेस ऑफ द प्लेस. त्या ठिकाणचं वैशिष्ट्य काय हे कळतं आपल्याला. दे हेल्प अस टू अंडरस्टँड अवर हिस्ट्री. त्यामुळे तुम्हाला इतिहास सुद्धा कळतो. दिस बिल्डिंग्स आर अवर ट्रेजर. हीच आपली संपत्ती आहे. दे मस्ट बी प्रोटेक्टेड. यांचं आपण रक्षण केलं पाहिजे. टू प्रोटेक्ट देम इज अवर रिस्पॉन्सिबिलिटी. आपलं काम आहे त्यांना रक्षण करणे. मंदिर आहे, जसं आता इथे तुम्हाला रायगडचा किल्ला दाखवलाय बघा, दिसतोय. शिवाजी महाराजांची राजधानी आहे रायगडचा किल्ला. अ प्लेस मे बी a place may become famous for because of religious place or what happened, or sorry it may become famous for of a religious place, fair or food. एक्झाम्पल रायगड किल्ल्याला, रायगड जिल्ह्याला रायगड किल्ल्यामुळे प्रसिद्धी आलेली आहे. राईट. तसंच तुम्हाला नाशिकमध्ये एक छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा सुरतवरून येत होते. राईट. बघा इथे दिले तुम्हाला. देन व्हॉट हॅपन त्यावेळेस, सी छत्रपती शिवाजी महाराज सुरतहून येत होते. सो ही स्टॉप नियर तळेगाव दिंडोरी इन नाशिक डिस्ट्रिक्ट. ही हॅड सेट अप हिज आर्मी कॅम्प और तळ, म्हणून त्याला तळेगाव त्यांनी म्हटलेलं आहे. तसंच तुम्हाला धामणगाव तुम्हाला आहे पुढे धामणगाव. त्या धामणगाव जे आहे, धामणगाव पाथ इन अहमदनगर डिस्ट्रिक्ट, त्या ठिकाणी काय होतं बघा, देर आर मेनी अबंडन्स ऑफ धामण ट्री. धामण नावाचे ट्री भरपूर आहेत, झाडं आहेत, त्यामुळे त्याला नाव पडलेलं आहे.
ओके. अजून आहे बघा, देअर इज अ व्हिलेज नोन ॲज आष्टी धोतर जोड्याची इन परतूर तालुका ऑफ जालना. इथे काय तर तिथले जे धोतर जोडी ती प्रसिद्ध आहे. कुठे? जालन्याची. तुम्हाला पुढे अजून एक व्यक्तीचं नाव दिले, जसं राजगुरू नगर. राजगुरू नगर हा व्यक्ती आहे शिवराम हरी राजगुरू. शिवराम हरी राजगुरू वॉज अन इम्पॉर्टंट रिव्होल्युशनरी पर्सन ऑफ इंडियन फ्रीडम स्ट्रगल. ही वॉज वन ऑफ द थ्री फेमस रिव्होल्युशनरी. कोण कोण होते? ते होते भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव. त्यांच्यामधले हे सुखदेव, सॉरी, राजगुरू. Rajguru was born in Khed district in Pune. Khed in Pune district. After elementary education, he moved to Amravati. There, at the Hanuman Vyayam Shala, he took up the cause of patriotism. देशभक्ती त्याने तेथून सुरुवात केली. At the age of 15 of at 15 years of age, 15 वर्षाचे असताना ते बनारसला गेले संस्कृत शिकायला. He knew various languages, वेगवेगळ्या भाषा शिकले, जसं मराठी, संस्कृत, हिंदी, उर्दू अँड इंग्लिश. भगतसिंग अँड सुखदेव वर हिज क्लोज फ्रेंड. त्यांचे मित्र होते भगतसिंग आणि सुखदेव. तर त्यांच्यामुळे त्या जे खेड आहे त्याला म्हणतात राजगुरू नगर. नाव देर इज अ वर्ल्ड हेरिटेज डे विच इज सेलिब्रेटेड ऑन 18th of April every year. On this day, पे अ विजिट टू अ फोर्ट और नॅशनल म्युझियम, लर्न अबाउट मोर थिंग्स. तुम्हाला जागतिक वारसा दिवस 18 एप्रिलला असतो. मोर अबाउट वर्ल्ड हेरिटेज डे. संत गाडगे महाराज तुम्हाला माहित आहे. संत गाडगे महाराज सुद्धा त्यांचं नाव होतं डेबूजी झिंगराजी जानोरकर. ही बिलॉंग टू शेंडगाव इन दर्यापूर तालुका ऑफ अमरावती डिस्ट्रिक्ट. अमरावती जिल्ह्यामध्ये दर्यापूर तालुका आहे, त्याच्यामध्ये शेंडगाव त्यांचं आहे. त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून अवेअरनेस केल्या, लोकांना स्वच्छतेबद्दल जागृती दिलेली आहे. हे बघा, विकली मार्केट आहे, मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट वगैरे. तर तुम्ही जर गेलात आठवड्या बाजारात, तर तुम्हाला अनेक गोष्टी त्या ठिकाणी पाहायला मिळतील. आजही बऱ्याच गावांमध्ये आठवडी बाजार भरतो. पीपल इन विलेज आर डिपेंडंट ऑन विकली मार्केट फॉर देअर डेली नीड्स. दररोज जे पाहिजे ते आपण जातात, लोक आठवड्याचा बाजार भरतो. आज शहरामध्ये दररोज बाजार आहे, परंतु गावाला बऱ्याच ठिकाणी अजूनही आठवडी बाजार भरतो. अँड दिस मार्केट सेल ऑल इसेन्शियल फूड्स. कोणकोणते इसेन्शियल फूड असतात बघा इथे, तर त्याच्यामध्ये फूड ग्रेन्स, व्हेजिटेबल, फार्मिंग, त्याचबरोबर इम्प्लिमेंट्स, क्लोथ्स वगैरे वगैरे सगळं त्या ठिकाणी विकले जातं. इव्हन तुम्ही जर जेजुरीला गेला असेल बघा, जेजुरीला तुम्हाला दिसतं, जेजुरीचा गड समोर दिसतंय, त्या ठिकाणी गाढवांचं मार्केट आहे, डॉंकी मार्केट आहे मोठं असं. येस. ओके. तर तिथे एक मोठं मार्केट होतं, फेअर भरते. त्या ठिकाणी जेजुरी इन पुणे डिस्ट्रिक्ट अँड मढी इन अहमदनगर डिस्ट्रिक्ट प्लेस पिलग्रिमेज पण आहेत, आणि त्या ठिकाणी डॉंकी मार्केट सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. राईट. चलो. सो लेट्स सी सम ऑफ द क्वेश्चन्स अँड आन्सर्स हिअर. Which buildings can be seen in a town? So this is the answer. Here is the answer. Yes. So a village or town or city has buildings. बघा इथे आन्सर तुमचं. Has buildings such as temples, cave, mosques, churches, memorials, and forts and museums, etc. Right? Then अजून काय क्वेश्चन आहे बघा इथे. Let's see another question you have here. Yes. So what makes a town famous? Here is the answer. What makes a town famous? So here is your answer. A place may also become famous because of religious place, fair, or fort. For example, Raigad district is known for, sorry. Okay, so Raigad district is known for the Raigad fort. Then अजून दोनच प्रश्न आहेत, सोपे प्रश्न आहेत बघायचे तुम्हाला. Let's see here. Dadash is known for Fort Raigad, that is Raigad. And people in village are dependent on the weekly market for their daily needs. So in this way we have completed this lesson. थोडं मराठीमध्ये घेतला, थोडं इंग्लिशमध्ये घेतला, बिकॉज यू शुड नो द थिंग्स फॉर, नाही तर पूर्ण इंग्लिशमध्ये सुद्धा आपण घेऊ शकत असो. ओके, चलो, लेट्स हॅव सम क्वेश्चन आन्सर्स. तुम्ही लिहून पाठवून द्या.